शेतकरी मित्रांनो, आज आहे 13 जानेवारी आणि आपण बघूया राज्यामध्ये पावसाचे ढग तयार झालेले आहेत या संदर्भाची माहिती. पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि रात्री उशिरापर्यंत देखील ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असू शकतो या संदर्भाची एकंदरीत संपूर्ण माहिती तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सध्याची अपडेट नाही आहे, परंतु एक 6:15 वाजेच्या आसपासची स्थिती जर आपण बघितली तर राज्यामध्ये जो पश्चिमेकडील भाग आहे या ठिकाणी चांगल्यापैकी ढग जे असेल तर ते निर्माण झालेले आहेत. खास करून मराठवाड्यातील धाराशिव, लातूर यासह बीड, अहिल्यानगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव किंवा नाशिकच्या आसपास जो विभाग आहे या ठिकाणी देखील बऱ्यापैकी ढग आहेत. यासोबत उत्तरेकडे देखील धुळे जळगावपर्यंत देखील ढगांची निर्मिती आहे. यासह घाटामध्ये जे आहेत किंवा घाटाच्या पूर्वेकडील विभागामध्ये या ठिकाणी पाऊस देणारे ढग निर्माण झालेले आहेत. या ठिकाणी सध्या पाऊस देखील चालू आहे. कोल्हापूर पर्यंत हा पाऊस या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. खास करून छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत असेल, परंतु हा पाऊस जो असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणार नाही, परंतु बऱ्यापैकी जोरदार पावसाच्या सरी या ठिकाणी आपल्याला जवळपास वैजापूर आणि गंगापूरच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची एकंदरीत राज्यामधील स्थिती आहे. आणि आज रात्री जर आपण अंदाज बघितला तर आज रात्री जे असेल तर काहीसे ढग जे असेल तर आपल्याला काही ठिकाणी जे असेल तर दक्षिण पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जे असेल तर उत्तरेकडे सरकण्याचा देखील अंदाज आहे. अशा प्रकारची भिन्न परिस्थिती राज्यामध्ये आहे. आणि दक्षिणेकडून काहीसा फ्लो जो असेल तर तो उत्तरेकडे जात पुन्हा काहीसा दक्षिण पूर्वेकडे सरकेल आणि काही जो फ्लो असेल तर अरबी समुद्रामधून जसेल नाशिक किंवा अहिल्यानगरपर्यंत देखील पोहोचण्याचा अंदाज असणार आहे. अशा प्रकारची एकंदरीत स्थिती असल्यामुळे आज रात्री जो पाऊस असेल तर अहिल्यानगरचा दक्षिण पूर्वेकडील भाग, बीडचा काही भाग यासह लातूर आणि धाराशिवच्या काही भागामध्ये पाऊस सक्रिय होऊ शकतो. यासह सोलापूरचा देखील पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील भागामध्ये अंदाज आहे. सांगलीचा देखील अतिपश्चिमेकडचा भाग आहे, काहीसा पाऊस होण्याचा अंदाज देखील या ठिकाणी असू शकतो. आणि अगोदर ज्याप्रमाणे आपण इमेज बघितली त्याप्रमाणे घाटाच्या पूर्वेकडील भागामध्ये या ठिकाणी देखील पुणे शहराच्या आसपास देखील पाऊस आज रात्री होण्याचा अंदाज असेल. या संपूर्ण ठिकाणी दिलेल्या जागेवरती आज रात्री पावसाचा अंदाज असेल. आणि पहाटे जो पाऊस असेल तर काहीसा जळगावच्या दक्षिणेकडील भागामध्ये किंवा काहीसा हलकासा उत्तरेकडील भागामध्ये थोडेफार थेंब देतील अशा प्रकारचा पाऊस होईल. यासोबतच आता थोड्या वेळानंतर म्हणा किंवा मध्यरात्री किंवा सकाळपर्यंत जो पाऊस असेल तर धुळ्याचा दक्षिणेकडील भाग असेल किंवा मग नंदुरबारचा देखील काहीसा दक्षिणेकडील भाग आहे, या ठिकाणी देखील आज रात्री पहाटेपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याचे देखील जो पूर्वेकडील भाग आहे काही ठिकाणी पावसाचे ढग असतील, या ठिकाणी पाऊस चालू असेल किंवा आज रात्री देखील पाऊस या ठिकाणी सक्रिय होऊ शकतो. तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज असल्यामुळे आज रात्रीपर्यंत पाऊस राहील आणि उद्या पावसाचं वातावरण निवळण्याचा अंदाज आहे. परंतु तरी देखील राज्यामध्ये आपल्याला ढग बघायला मिळतील आणि पावसाची शक्यता जी असेल तर ती उद्या संपण्याचा अंदाज आहे. परंतु तरी देखील एक दुसऱ्या ठिकाणी जर ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज असेल तर या संदर्भाची माहिती जी असेल तर सकाळी तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवण्यात येईल. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काल देखील सांगितलेली आहे की 20 तारखेच्या नंतर पुन्हा राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. 26 जानेवारीच्या आसपास पावसाचं वातावरण असेल. 21-22 तारखेनंतर हा पाऊस सक्रिय होईल आणि 26 जानेवारीला चांगल्यापैकी संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला ढगाळ हवामान झालेलं बघायला मिळणार आहे. जवळपास पावसाळी वातावरणच आपल्याला 26 जानेवारीच्या आसपास असणार आहे, जे की आपला प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करताना देखील आपल्याला चांगल्यापैकी आभाळ असणार आहे. तर यापुढची अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत पाठवण्यात येणार आहे. तर धन्यवाद.